मित्रांनो, अल्लादीन आणि जादूचा दिवा ही कहाणी प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी ऐकली असेल आणि त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना जवळपास असं वाटलं असेल की हा दिवा जर आपल्याला मिळाला तर काय काय होईल. आणि हे अशा गोष्टी आपण बऱ्याचशा मनामध्ये आपण कधीतरी चिंतले असतील की हा दिवा आपल्याला मिळाला तर काय होईल. तर मित्रांनो, हा जो अल्लादीनचा दिवा आहे ना, हा जो जादूचा दिवा आहे ना, हा आपण मिळवू शकतो. तर तो दिवा आणि तो कसा मिळवायचा आणि त्याला कसा वापरायचा ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, आश्चर्यचकित अजिबात होऊ नका. ही गोष्ट अगदी तंतोतंत खरी होते. म्हणजे मी जे सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवा. ही गोष्ट अशीच होते आणि ती अशीच आहे. कारण काय फरक आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर सुरुवातीलाच मित्रांनो, तुम्हाला मी एक विनंती करेन की माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईबचं बटन आहे आणि ते दाबायला पैसे पडत नाही एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मला तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींनी खूप प्रेरणा मिळते. कमेंट करा, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय बघावंसं वाटतं, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल कमेंटही करा. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अल्लादीन आणि जादूचा दिवा ही कहाणी जर आपण तशी पाहिली म्हणजे तुम्ही जर का त्या कहाणीचा संदर्भ जर लक्षात घेतला तर त्या अल्लादीनला एक दिवा सापडतो आणि तो दिवा त्यांनी घासला की त्याच्यातनं एक जिन बाहेर येतो आणि तो जिन जो आहे तो जे सांगेल त्याचे सगळे हुकूम मानतो आणि जे तो म्हणतो तसं तो करतो. तर ही कहाणी जी आहे, हा जादूचा दिवा आणि तो जिन त्यातला, हे नक्की काय, म्हणजे आपण जर तसं पाहिलं तर मी तर असं म्हणेन की ह्या गोष्टी खरंच तशा पाहिल्या तर प्रत्यक्षात उतरू शकतात. चमत्कार जे असतात ना मित्रांनो, हे चमत्कार घडवणारी म्हणजे आयुष्यात चमत्कार घडवणारी बरीचशी लोक तुमच्या पाहण्यात असतील. त्या लोकांनी असाध्य कामं, असाध्य गोष्टी साध्य केल्या. त्यांना काहीतरी असं भेटलेलं आहे की ज्या भेटलेल्यावरती आपण सहज म्हणून जातो की अरे बाबा, त्याचं नशीब खरंच मानलं पाहिजे. त्याचं नशीब एकदम जोरात आहे, त्याला जे पाहिजे ते मिळतं, जिथं हात घालेल तिथं सोनं काढतो हा बाबा किंवा कोणी बाई. आणि मग आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात तसं होत नाही किंवा आपलं नशीबच खराब आहे वगैरे वगैरे आपण म्हणत राहतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, त्या लोकांकडे काहीतरी वेगळं असतं आणि त्या लोकांना असं काहीतरी सापडलेलं असतं की ज्या गोष्टींच्यामुळे ती लोक तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळी असतात किंवा असाध्य गोष्टी साध्य करू शकतात. तर त्यांना हा अल्लादीनचा दिवा सापडलेला आहे. तर काय आहे अल्लादीनचा दिवा? तर अल्लादीनचा दिवा म्हणजे मन, आपलं अंतर्मन म्हणजे अल्लादीनचा दिवा आहे. आणि तो जिन जो आहे ना, ते आहे आपल्या मनातून येणारे विचार. बघा, कल्पना करून बघा मित्रांनो की कितीतरी वेळा तुम्हाला मी ही गोष्ट सांगतो, म्हणजे मी सुद्धा तसं करत होतो आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये जे आमूलाग्र बदल करू शकलो ते फक्त विचारांवरती. हे बघा, एक गोष्ट तर तुम्ही मान्य केलीच पाहिजे की प्रत्येक माणसाचं वेगळेपण हे त्याच्या विचारांमध्ये दडलेलं असतं. माणूस हा माणूस आहे, सगळ्यांच्या बुद्धी जवळपास सारख्या आहे. किंबहुना मी तर असं म्हणेन की बरीचशी अशी बुद्धिमान लोक तिष्ठत पडलेली आहेत किंवा अशीच पडलेली आहेत का, तर ते त्यांच्या विचारांवरती काम करू शकले नाही म्हणून. एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. असंख्य बुद्धिमान माणसं मी रोजच्या रोज अक्षरशः म्हणजे त्यांना बदलायचंच नाही, त्यांना त्यांच्या विचारांना चालनाच द्यायची नाही, वळणच द्यायचं नाही आणि त्यांना काहीही वेगळं विचारच करून बघायचा नाहीये. आणि विचार जर तुम्ही केला नाही तर ते कृतीत प्रत्यक्षात उतरणं हे अशक्य आहे. तर ह्या जादूच्या दिव्यामधनं हे जे जिन बाहेर निघतो ना, हा जे घासतो ना आपण, ते जिन येण्यासाठी जो दिवा आपण घासतो, म्हणजे अक्षरशः तसंच आहे. बघा, त्या गोष्टीमध्ये किती गोष्टी तुम्हाला समजेल की आपल्या मनाला जर घासलं आपण ना व्यवस्थित, तर त्याच्यातनं जे विचारांचं मंथन होईल, त्या विचाराच्या मंथनातून आपलं आयुष्य प्रत्यक्षात उतरतं, माहिती का. म्हणजे मी हे तुम्हाला अगदी पक्क सांगतो. कारण काय माहिती का, आपण ह्या गतिमान ऊर्जेचा एक भाग आहोत. मी खूप वेळा असं सांगतो, म्हणजे आपल्याला हे असं वाटतं की हे कसं काय एवढं सोपं असू शकतं का. हो, ते तेवढंच सोपं आहे, पण आपला प्रॉब्लेम असा आहे की आपला त्या गोष्टींवरती विश्वासच नाही. म्हणजे आपण पहिलेच मनामध्ये म्हणतो की अरे हे कसं शक्य आहे,
हे असं होत नसतं, पण अहो ते खरोखर होतं. तुमच्या मनाच्या विचारांची जी फ्रिक्वेन्सी असते ती त्या ब्रह्मांडाशी च्या फ्रिक्वेन्सीशी एकरूप जेव्हा होते ना, तेव्हा आयुष्यात चमत्कार घडतात. भले भले मी एकदम म्हणजे जी लोक, मला असं वाटत होतं की अरे काय करतील आयुष्यात, अशी लोक आज कुठल्या कुठे गेलेली मी बघितलेत. कारण ती खूप सहज असतात. मी बघितलं त्यांच्यामध्ये काय वेगळं होतं, ही लोक खूप सहज होती. यांच्या विचारांमध्ये म्हणजे आपण म्हणून त्याला बिंदास होती. बिंदास की बाबा ठीक आहे जे होईल ते बघू. पण त्यांना असं कुठेतरी वाटायचं की नाही हे असं होईल, असं माझ्या आयुष्यात असं घडलं पाहिजे, माझ्या आयुष्यात असं घडेल. आणि त्या घडण्यावरती त्यांचा विश्वास होता. बघा, नियती आहे ना आपोआप मार्ग तयार करते माहिती का तुमच्यासाठी. म्हणजे अक्षरशः तुम्ही जेव्हा विचार करता ना आणि त्या विचारामध्ये त्या विचाराची जी तुमची जी शक्ती आहे, ती विचारांची शक्ती जेव्हा तुम्ही पूर्ण नियंत्रणामध्ये म्हणजे काय, त्या शक्तीवरती, त्या विचारांच्या शक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनात चिंतता, विचार करता, तेव्हा आपोआप तुमची बुद्धी जी आहे ती गोष्ट साध्य करण्यासाठी कामाला लागते माहिती का. आणि हे खूप खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि अक्षरशः तुम्हाला असं वाटत जाईल की अरे हे कसं काय चाललंय. काही दिवसानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवरती जेव्हा तुम्ही काम कराल ना, तेव्हा आपोआप तुम्हाला जाणवेल की अरे हे कसं काय चाललंय. मी तर हा विचार कधी काय करत होते आणि बघा नेमकं तसंच झालं, किंवा मी करत होतो आणि नेमकं तसंच होतंय. आणि हे श्रद्धा पण तीच आहे. श्रद्धा म्हणजे काय, की तुमच्या विचारांच्या म्हणजे जी तुमची आसक्ती आहे त्या परमेश्वराबद्दल, त्या आसक्तीवरती विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे तुमच्या मनाची एक अशी भावना आहे की ज्या भावनेमधून त्या त्या शक्तीसाठी जे विचार निघतात किंवा जी कंपन तुमच्या मनातून बाहेर निघतात, ती तुम्हाला त्या शक्तीशी जोडत असतात. आणि हाच जो दिवा आहे, हा अल्लादीनचा दिवा, हा तुमच्या मन हेच तुमचा अल्लादीनचा दिवा आहे. म्हणजे म्हणजे तुम्ही तुम्ही प्रयोग करून बघा. आजपासून नकारात्मक विचार करणं सोडूनच द्या, म्हणजे सबसेल सोडून द्या. कारण तुमची जी जी जे जे विचार असतात ना, त्याला हे हे जे चैतन्य असतं ना, ते तथास्तु म्हणत असतं. म्हणजे माणूस हा म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा केव्हा म्हणजे तुम्ही बघा आजपर्यंत तुमच्या आयुष्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे, ही निगेटिव्हिटी तुम्हाला असं आढळेल की तुम्ही स्वतःच तयार केलेली होती. म्हणजे निगेटिव्हिटी जी भीतीमधून निर्माण होते, ती निगेटिव्हिटी तुम्हाला आणखीनच तुम्हाला तुमचं शरीर म्हणा किंवा तुमचं मानसिक आरोग्य म्हणा किंवा तुमची जी भौतिक परिस्थिती असते तिला सुद्धा खराब करून टाकते. तर मग ही निगेटिव्हिटी ठेवायचीच कशासाठी. आपलं जे अंतर्मन आहे, त्या अंतर्मनाला आपण जशा आज्ञा देऊ तसं ते विचार करेल. खूप छान. म्हणजे बघा ना तुम्ही की काय बिघडतं, तुम्ही जर का निगेटिव्ह विचार केलेच तरी त्याच्यातनं जर का काही पॉझिटिव्ह होणार असेल तर मी मान्य करेन की चला तुम्ही निगेटिव्ह विचार सतत करत बसले तर काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. असं जर आपण म्हटलं तर ठीक आहे, मग करत बसा तुम्हाला जर असं वाटत असेल तर. पण जर जर का काही घडणारच नसेल त्या निगेटिव्ह विचारामधनं, तर मग माझं काय म्हणणं आहे की त्या परिस्थितीमध्ये आपण कमीत कमी सकारात्मक विचार तर करून बघू. इतकं तर आपण करू शकतो. एवढं करून बघा तुम्ही. तुमच्या विचारांना ती दिशा द्या की ठीक आहे, मी बघा स्वतःला की आज माझी जी काही परिस्थिती आहे, समजा मी आज कर्जबाजारी आहे, तर स्वतःला बघा की एक दिवस असा आलाय माझ्या आयुष्यात की मी मस्तपैकी खूप सारे पैसे आहेत माझ्याकडे, मी कुठेतरी छान माझ्या परिवाराबरोबर फिरायला गेलोय, माझ्याबरोबर हे घडतंय, मी छान गाडी घेतलीये, माझं छान घर आहे. हे हे विचार तर करून बघा. असा तुम्हाला त्यावेळेस त्या क्षणी बरं तर वाटेलच, पण मी विश्वास ठेवा त्या मार्गाने तुमच्या विचारच तुम्हाला घेऊन जातील. बघा तुम्ही, असं नाही झालं तर मग मला सांगा, कारण असंच होतं. त्यामुळे आजपासून ह्या दोन गोष्टी ठरवा की मी निगेटिव्ह विचार, मी नकारात्मक दृष्टिकोन आणि विचार हे करणारच नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. जेव्हा तुम्ही तो दृष्टिकोन तयार कराल ना कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक रीतीने बघायचा, त्यावेळेस गोष्टी आपोआप व्यवस्थित होतील. आणि ते मन किंवा तुमची जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी आपोआप तिचं काम करायला सुरुवात करेल. आणि हे इथंच जे मार खातो ना आपण, हे बदल हा हे जो जादूचा दिवा आहे ना अल्लादीनचा, हा तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकेल माहितीये का. तुमचं मन आहे ना, तुमच्या मनाची जी शक्ती आहे ती जर तुम्ही वापरली तर तुम्हाला आश्चर्याचे धक्के बसतील अशा घटना तुमच्या आयुष्यात घडतील. त्यामुळे त्या 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 स्वामींवरती, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून आजपासूनच पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करा. जो चिराग आहे ना अल्लादीनचा दिवा, त्याला घासा.
आणि घासून छान त्याच्यात तो जीन बाहेर काढा. तो पॉझिटिव्हिटी तुम्ही जी ऑर्डर द्याल ना, त्याला जी आज्ञा द्याल तो जीन ते पूर्ण करेल आणि बरोबर पूर्ण करेल. तुम्हाला बरोबर जाणवेल की घडतंय आणि हे बरोबर घडतंय. हे कधी काळी मी बघितलं होतं आणि तशाच गोष्टी होत आहेत. तुमच्या आरोग्याबद्दल सुद्धा आहे. तुम्हाला जर कुठले असाध्य आजार असतील, समजा तुम्हाला वाटत असेल की हे असाध्य आहे, तर मी तुम्हाला सांगू का, तुम्ही तुमच्या विचारांनी ते आजारही बळे करू शकता. कारण तुमच्या मनाचे खेळ तुमच्या मनाच्या विचारांचे परिणाम जे आहेत ना, ते आपल्या शरीरावरती नकळत होत असतात. आपल्या ज्या जीन्स आहेत आपल्या शरीरातल्या, आपल्या ज्या पेशी आहेत, त्या पेशींना तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता. योगा, प्राणायाम आणि छान विचार हे तुमचं शरीर, तुमच्या सगळ्या गोष्टी नीट करू शकतात. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजपासून. हा जो अल्लादीनचा दिवा आहे, हा आपलाच त्याला व्यवस्थित वापरून त्याला आपण छान घासून पुसून नीट करूया. त्याच्यातनं तो जीन जो आहे तो आयुष्यभर आपल्याला छान छान गोष्टी, आपल्याला ज्या हव्या त्या गोष्टी, त्या सगळी परिस्थिती आपल्याला तयार करून दे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. परत एकदा सांगतो, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला हाईपचं ऑप्शन आलं असेल तर हाईपचं बटन नक्की दाबा. एवढंच बोलून मी आज इथेच थांबतो मित्रांनो. जय श्री स्वामी समर्थ.